ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण या 13व्या अध्यायामध्ये मागच्या काही श्लोकांमध्ये 19 ते 21 आपण या श्लोकाचं अनुसंधान केलं आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत की ही प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही वेगळे आहेत. वेगळे आहेत म्हणजे कसं, चेतन आणि अचेतन या दृष्टीने वेगळे आहेत. आणि आपण यावर डिटेल चर्चा केली होती की या दोघांमध्ये पण काही समान तत्व आहेत, या दोघांमध्ये काही असमानता. आपण काय बघितलं होतं की त्यामध्ये समानता काय आहे की दोन्हीही प्रकृती किंवा पुरुष, प्रकृती किंवा ब्रह्म, त्याला काही म्हणा तुम्ही, हे अनादी आहेत. म्हणजे केव्हा पहिल्यांदा प्रकृती जन्माला आली किंवा पहिल्यांदा पुरुष जन्माला आला त्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही. हे अनादी आहे आणि हे दोघेही या जगाच्या उत्पत्तीला कारण आहेत. हे दोन्ही हे दोन कॉमन फीचर्स झाले की नुसतंच ब्रह्म या जगाला जन्म देऊ शकत नाही, नुसतीच प्रकृती या जगाला जन्म देऊ शकत. तर जन्म देण्यासाठी जशी आई वडिलांची दोघांचीही आवश्यकता असते, तशीच या जगाची उत्पत्ती करण्यासाठी पुरुष आणि प्रकृती या दोघांचीही आवश्यकता असते. आता इथे एक सूक्ष्म भाग लक्षात ठेवायला पाहिजे की पुरुष त्यामध्ये कर्ता म्हणून नसतो, पुरुष फक्त निमित्त मात्र असतो. हे महत्वाचे सिद्धांत आहे काही काही वेदांताचे, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की पुरुष आहे आणि प्रकृती आहे या दोघांच्या संयोगाने हे या जगाची उत्पत्ती होते, पण पुरुष कधीच करता नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे, कधीच भोगता नाही. तो फक्त निमित्त आहे. तो असल्यामुळे हे सगळं करतात. हा बल्ब असल्यामुळे मी सगळ्या या रूम मध्ये असलेल्या गोष्टी बघू शकतो आहे. तर ह्या दोन कॉमन फीचर्स आपण त्यामध्ये बघितले आणि नंतर आपण त्यामध्ये अनकॉमन फीचर्स काय बघितले दोघांमध्ये. असमानता काय आहे की पुरुष किंवा ब्रह्म किंवा आत्मा हे चेतन तत्व आहे आणि ही प्रकृती अचेतन तत्व आहे. तसंच आपण बघितलं होतं की हे पुरुष किंवा आत्मा किंवा ब्रह्म हे निर्विकार आहे, निर्गुण आहे आणि स्वतंत्र आहे. आणि प्रकृती काय आहे, ही विकारी आहे, याच्यामध्ये विकार होतोय, आपण बघतोय. आपल्या स्वतःमध्ये विकार होतात, मनामध्ये विकार होतात, बाह्य जगामध्ये विकार होतात. तरी प्रकृती ही विकारी आहे, सगुण आहे, त्यामध्ये गुण आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध, छोटा मोठा काळा गोरा या सगळ्या प्रकारचे गुण या प्रकृतीमध्ये आहेत. आणि ही परतंत्र म्हणजे परतंत्र आहे म्हणजे कसं की या प्रकृतीला कार्य करण्यासाठी पुरुषाची आवश्यकता आहे, त्याशिवाय कार्य करू शकत नाही. हा श्रीरामकृष्णांनी हा छान उदाहरण दिलंय. ते म्हणतात की एका मोठ्या जमीनदाराच्या घरामध्ये मोठं लग्न आहे. आता जमीनदाराच्या घरामध्येच लग्न असतं, तसं सगळी धावपळ चालू आहे. त्या घरची जी करती बाई आहे, जी मालकीण आहे, ती सदैव धावपळ करते की हे सामान आणायचं आहे, ते सामान आणायचं आहे, हे राहिलं आहे, ते राहिलं, अशा बऱ्याच गोष्टी. लग्न घर असलं म्हणजे जसं होतं तसं ती सारखी धावते कडे चौकडे. पण हा घरातला पुरुष काय असतो, श्रीरामकृष्ण म्हणतात त्या गोष्टीमध्ये की तो पुरुष आपल्या बैठकखान्यामध्ये बसलाय आणि हुक्का ओढतो. आता त्या माणसाच्या फक्त अस्तित्वामुळे सगळ्या गोष्टी चालत आहेत, तो करत नाहीये, ती प्रकृती सगळं करते. पण त्या माणसाचं अस्तित्वामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. श्रीरामकृष्ण ते उदाहरण देतात आपल्या याच्यामध्ये. तर आपण बघितलं भगवान श्रीकृष्ण सांगतायत की प्रकृती आणि पुरुष हे दोघेही वेगळे आहे आणि हे मग आपल्या शरीरामध्ये पण आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय ते भोक्ता रूपाने ते तिथे आहेत. हा त्या एका श्लोकामध्ये मग त्या भुंगते तिथे म्हटलेलं आहे की या सगळ्या शरीर मनाच्या हा जो संयोगाने मधलेला हे जे शरीर आहे आणि त्यात जे मन आहे, जे बुद्धी आहे, हे सगळं प्रकृतीमध्ये मोडतं. पण त्यामध्ये जो भोक्ता आहे
या सगळ्यांचा जो अनुभव घेणारा आहे तो कोण आहे? तो पुरुष आहे. पुरुष प्रकृतीस्थो ही पुंते प्रकृतीजान गुण कारणम गुण संगोस्य सदसत्योनी जन्मसु. तर या सगळ्या प्रकृतीच्या मागे किंवा या शरीर मनाच्या मागे एक कोणीतरी आहे, तो या सगळ्यांचा साक्षी आहे आणि तोच परमात्मा आहे, तोच आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे, तोच पुरुष आहे. परंतु आपली चूक कुठे होते की आपण त्या ब्रह्माला विसरून जातो आणि आपण या सगळ्या गोष्टींना म्हणजे मी आणि माझं नाम रूप या सगळ्यांना घेऊन आपण बसतो आणि त्याच्याशी आपण एकत्व पावल्यामुळे, त्याच्याशी आपण आयडेंटिफाय झाल्यामुळे मग काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण सदसद्योनी जन्मसु. मग सगळं आलं, कर्म आलं, कर्मासोबत मग त्याचं फळ आलं, मग पुन्हा कर्म आलं, मग चांगल्या योनीमध्ये प्रवेश केला, खराब योनीमध्ये प्रवेश आला, हे सगळं चक्र सुरू झालं, संसार सुरू झाला. म्हणजेच काय, संसाराचं कारण काय आहे की या शरीर मनाला आयडेंटिफाय करणं की हा मीच आहे. म्हणजे ही जोडगोळी जी आहे आपल्या शरीराची, शरीर मनाचं हे सगळं जे हा जो काय संच आहे त्यालाच समजायचं मी आहे, त्यालाच समजायचं सगळं आहे, अल्टिमेट हे सत्य आहे, हे चुकीचं आहे, हे तिथे भगवंतांना सांगायचं. भगवंत म्हणतात की हे इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरा, पण त्या इन्स्ट्रुमेंटच्या मागे काय, चष्मा बघण्यासाठी म्हणून वापरा, पण चष्माच्या मागे खरी सत्ता काय आहे? डोळ्यांची सत्ता. डोळे नसेल तर कितीही महागाचा तुम्ही चष्मा घाला, काही फायदा नाही. तर ती सत्ता विसरू नका. आणि आपल्याला घोळ आपण होतो की आपण ती सत्ता विसरतो आणि आपण त्या चष्म्याशीच आयडेंटिफाय होतो, त्यालाच आपण सर्वस्व आहे आणि मग सगळा भोगून बसतो, पूर्ण संसारामध्ये आपण अडकून बसतो. तर या विषयी भगवंतांनी मागच्या आपल्या ह्या 2-3 क्लासमध्ये आपण मागच्या क्लासमध्ये 2-3 श्लोकांद्वारे आपण ही चर्चा केली होती. आता 22वा श्लोक आपण बघू. उपद्रष्टानुमंता भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषात्परः. वास्तविक म्हटले तर हा पुरुष या देहात स्थित असूनही पर आहे. केवळ साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि यथार्थ संमती देणारा असल्याने हनुमंता, त्याचप्रमाणे सर्वांना धारण करणारा असल्याने भरता, जीवरूपाने भोगता, तसेच ब्रह्मादिकांचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद असल्याने परमात्मा असा म्हटला जातो. आता इथे भगवान आपल्याला सांगतात की हे त्याच्यापूर्वी त्यांनी काय सांगितलं की या शरीर मनाच्या या खाच्यामध्ये किंवा या इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा या बॉडी माइंड कॉम्प्लेक्स हे इन्स्ट्रुमेंट आपण म्हणतो, यामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. ठीक आहे, साक्षी आहे. कारण आपल्याला लॉजिकली पण कळू शकतो. कारण एखादा पुरुष जर मरण पावला तर आपण बघतो की त्याच्यामध्ये काहीच हालचाल होत नाही, कारण ते आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व तिथे निघून गेले, त्यामध्ये काहीच हालचाल होत नाहीये. परंतु या शरीर मनामध्ये असलेल्या या आत्म्याला आपण बघू शकत नाही. आणि म्हणून इथे ते भगवंत सांगतायत की प्रॅक्टिस करा. तेच भगवंत आपल्याला ट्रेनिंग देत आहेत. काय म्हणतात, अस्मिन देह पुरुष, की तो पुरुष जो आहे, जो आत्मा आपण शोधतो आहे, जो परमात्म्याचं दर्शन करायचं आपण इच्छा करतो आहोत, जे ईश्वराला बघायची आपण इच्छा करतो आहे, तो कुठे आहे? अस्मिन देहे, याच देहामध्ये आहे तो, अजून कुठे नाहीये. अस्मिन देहे पुरुष, या देहामध्ये हा पुरुष लपलेला आहे. ते शोधू नका बाहेर कुठे, या ढगाच्या पलीकडे कुठेतरी भगवंत बसलेला नाहीये. कोणी विचार करत असेल की या ढगांच्या वरती भगवंत बसलेला आहे, त्याला म्हणत आपण LKG मध्ये म्हणजे तो काय शिकतोय असं म्हणायला पाहिजे. ही फार ग्रॉस कल्पना झाली भगवंताची. भगवंताची कल्पना, खरी कल्पना कुठली आहे की तो भगवंत माझ्या हृदयात बसलेला आहे. तर त्याला जाण्यासाठी ते म्हणतात की उपद्रष्टा. उपद्रष्टा म्हणजे तो साक्षी रूपाने बसलेला आहे. तो आपल्या या शरीरामध्ये कसा आहे? साक्षी. तो फक्त बघतोय, तो काहीच करत नाहीये. त्या 2 पक्ष्यांचं उदाहरण पुन्हा लक्षात घ्या सर, की तो वरचा पक्षी जो आहे नुसतं साक्षी बघतोय, तो खालचा पक्षी कसा कडू गोड फळ खातोय. म्हणजे जसं आपलं मन, जसं सध्या आपण असलेला जो पक्षी आहे आपल्यामध्ये, तो त्या खालच्या खांद्यावर बसलेला पक्षी आहे.
की आपल्याला सुख मिळतं आपण आनंदित होतो, दुःख मिळालं की आपण दुःखी होतो. आणि त्या कडू गोड फळ खात असल्यामुळे आपल्याला या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुखदुःख भोगायला लागत असतात. तर हा वरती बसलेला पक्षी जो आहे, हा, त्याला तिथे म्हणतात ते की उपद्रष्टा, की तो साक्षी रूपाने तुमच्या शरीरामध्ये वास करतोय. त्याला कुठे शोधू नका, कुठे काही तो तुम्हाला बाहेर मिळणार नाही आहे. आणि अनुमंता म्हणजे त्याच्या अनुमतीशिवाय काहीच होत नाही. कारण ते जर तत्व आपल्यामध्ये नसेल, आत्मतत्व, तर या शरीर मनाला काहीच फायदा नाहीये. म्हणजे ते ॲज गुड ॲज डेड असं झालं तर. म्हणून ते म्हणतात की त्याच्या अनुमतीशिवाय, त्याच्या अस्तित्वाशिवाय हे काहीही करू शकत नाही. आणि तो काय म्हणतात, भरता भोगता महेश्वर, की तो सर्वांचं भरण पोषण करणारा आहे, भोगता आहे, जीवरूपाने तो ॲज ए भोगता, हा, या सगळ्या गोष्टींचा तो काय जीवरूपाने, जेव्हा आपण आता काही आपण आपल्या जीवरूपात आहोत सध्या, पण आपल्या जीवरूपामध्ये पण तो आत्मा, कोणीतरी एक्सपिरियन्सर, कोणतरी भोगता आहे. ती म्हणून म्हणतात की तो भरता आहे, सर्वांना धारण करणारा आहे. तो भोगता आहे म्हणजे तो जीवरूपाने तो आपल्या शरीरामध्ये भोगता बनून बसलेला आहे. आणि महेश्वर, की तो सगळ्यांचा स्वामी आहे. सगळ्यांचा स्वामी का आहे? कारण त्याच्याशिवाय काहीच चालू शकत नाही. त्याच्याशिवाय शरीराला पण अस्तित्व नाही, आणि त्याच्याशिवाय या मनाला पण अस्तित्व नाहीये. तो फ्री आहे, स्वतंत्र आहे, महेश्वर. तर असं हे त्याचं स्वरूप आहे. कोणाचं? या आपल्या आत बसलेल्या परमात्म्याचं स्वरूप त्यांनी इथे सांगितलं. आधी काय सांगितलं त्यांनी, की या प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगाने हे सगळं बनलेलं आहे. पण मग आपण फक्त काय बघतोय? प्रकृती बघतो. आपण बघतो की शरीर आहे, मन आहे, हात पाय सगळं सगळं आहे, विषय आहेत सगळे. पण भगवंत म्हणतात की सगळं हे जे आहे हे सगळं या प्रकृतीमध्ये मोडतं. हे विकारी आहे, सगुण आहे. पण या विकारी आणि सगुण या सगळ्या गोष्टींमध्येच त्याला शोधायचं. तो तिथेच मिळणार आहे. आत्मा या शरीराच्या बाहेर कुठे मिळणार नाही आपल्याला, तो शरीरातच बसलेला आहे. तर त्याला शोधायचं कसं? म्हणून ते म्हणतात की तो साक्षी रूपाने तुमच्या आत आहे, तो करता आहे आणि महेश्वर आहे. या रूपाने तुम्ही त्याला इथे तुमच्या शरीरामध्ये शोधायला पाहिजे. पुढे म्हणतात, य एवं वेत्ती पुरुष प्रकृतींच गुणैसह सर्वथा वर्तमानोपी न सुखयोभी जायते. पुढे म्हणतात ते की याप्रमाणे पुरुषाला व गुणांच्या सह प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो, तो सर्व प्रकारे वर्तत असूनही पुन्हा जन्मत नाही, अर्थात त्याचा पुनर्जन्म होत नाही. आता इथे याचं फळ सांगतात की य एवं वेत्ती, की जो या प्रकारे जाणतो. कुठल्या प्रकारे जाणतो? की हे माझं शरीर आणि मन हे प्रकृतीमध्ये मोडतं. हे शरीर मन मी नाही आहे, पण या शरीर मनाच्या आतमध्ये कोणीतरी साक्षी रूपाने बसलेला आहे. तो माझा खरा आत्मा आहे, ते चैतन्य माझं खरं स्वरूप आहे, असं जो बघतो. य एवं वेत्ती. कसं आहे ते पुरुष? आपण बघितलं की निर्गुण, निराकार, सत्य, त्याचं हे स्वरूप आहे. तर हे स्वरूप कुठे आहे? बाहेर नाहीये, कुठे कुठल्या मंदिरात नाहीये, कुठल्या मस्जिदमध्ये नाहीये, किंवा कुठल्या ढगांमध्ये नाही. तो आहे तुमच्या आतच. तर अशा या विकारयुक्त सगुण आणि मिथ्या या शरीरामध्ये हा निर्गुण निराकार असा आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे. याची त्याला जाणीव होते. याची जाणीव त्याला ज्याला असते त्याला काय म्हणतात? ते म्हणतात न भूयो अभिजायते, त्याचं पुन्हा पुनर्जन्म होतो. अशा पुरुषाचा किंवा अशा ज्ञानाचा किंवा अशा साधकांनी असा अभ्यास करून ज्याला असं ज्ञान झालेलं आहे, काय आलं? सर्वथा वर्तमान होती म्हणतात, की या सगळ्या वर्तमान जगामध्ये, या सगळ्या जगाला सोडून आपल्याला पुढे जायचं नाहीये. प्रत्येकाला आपापला रोल इथे निभवायचा आहे. कोणी वडील आहे, कोणी आई आहे, कोणी बहीण आहे, कोणी भाऊ आहे, कोणी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आहे, कोणी गृहस्थ आश्रमामध्ये आहे, कोणी संन्यास आश्रमामध्ये आहे. तर सर्वथा वर्तमानोपी म्हणजे या जगामध्ये सगळ्या वर्तमान असताना, या सगळ्या जगामध्ये मी एंगेज असताना, मला माझा जो रोल मला मिळालेला आहे, तो रोल कुठेही न बदलता
मी जर संन्यासी आहे तर माझा रोज संन्यासच आहे, कोणी गृहस्थ असेल तर गृहस्थाचा रोज गृहस्थ आहे. तर त्या आश्रम धर्माला धरून त्यांनी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, ते सोडून द्यायचं नाहीये. परंतु हे सगळं करीत असताना त्याच्या मनामध्ये हा एक दृढ भाव, निश्चय किंवा अनुभव असायला पाहिजे की कोणीतरी माझ्या हे जे शरीर मन आहे हेच फक्त मी नाही आहे. या मागे जे तत्व आहे, याला चालवणारं जे चेतन तत्व आहे, ते खरं माझं रूप आहे. दॅट इज माय रिअल नेचर. बाकी सगळं आहे ते ॲपरंट आहे, ते बदलणार आहे, निघून जाणार आहे, विकारयुक्त आहे, मिथ्या आहे, असं ज्याचं काय अनुभव, असा ज्याचा अनुभव झालेला आहे, तोच खरा. ते भगवंत म्हणतात की ज्ञानी आहे. आणि असा ज्ञानी काय होतो? असा ज्ञानी न भूयोगी जायते की य एवं व्यक्ती, की ज्यांनी हे जाणलं. काय जाणलं? पुरुषम प्रकृतींच्या गुणैसह, या सगळ्या या गुणैसह, या प्रकृतीमध्ये, म्हणजे या प्रकृतीमध्ये असलेल्या गुणामध्ये सर्वथा वर्तमान. म्हणजे कोण? आत्मा. तो आत्मा सदैव वर्तमान आहे. तो कधीच आपला सोडून जात नाही. जागृत अवस्थेमध्ये पण तो असतो, स्वप्न अवस्थेमध्ये पण तो असतो, आणि सुसुप्ती अवस्थेमध्ये पण असतो. तो कधीच आपला सोडून जात नाही. तर या सगळ्या या धावपळीच्या या जगामध्ये सवर्तमान, की तो सदैव वर्तमान आहे माझ्यामध्ये साक्षीपणे, असा ज्याचा बोध झाला आहे, कारण त्याला भूय न अभिजायते, तो पुन्हा जन्म घेत नाही. त्यांनी फळ सांगितल्याचं. आता 24वा पुढच्या या श्लोकामध्ये 24 पासून तर पुढे जवळपास आता ते या दोन गोष्टी आपल्याला सांगतील. म्हणजे 24 श्लोकापासून 34 श्लोकापर्यंत दोन विषयांची ते चर्चा करून आता करणार आहे. कुठले? की हे जे आता त्यांनी सांगितलं की तो पुन्हा परत येणार नाही, तो पुन्हा जन्म घेणार नाही. कोण? या ज्ञानी. मग हे ज्ञान मिळवायचं कसं? प्रश्न हा साहजिक आहे की तुम्ही सांगितलं की या सगळ्या वर्तमान जगामध्ये एक असं अस्तित्व आहे, ते माझ्यामध्ये आहे, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, मग त्याचे काय साधन आहे? तर त्यासाठी आता 24 श्लोकापासून तर 34 पर्यंत भगवंत आपल्याला हे ज्ञान साधन सांगतील, आणि या ज्ञानाचं फळ, त्याचं फळ काय आहे याचं, ते आपल्याला पुढे सांगतील भगवंत. ते म्हणतात, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ते म्हणतात की हे अर्जुना, त्या परमपुरुष परमात्म्याला काही लोक शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाद्वारा हृदयात पाहतात, तसेच दुसरे काही ज्ञान योगाद्वारा, आणि इतर काही जण निष्काम कर्मयोगाने पाहतात. आता इथे भगवंत यांनी याच्या पूर्वी आपण या विषयावर चर्चा केलेली आहे, तर तोच विषय भगवंत इथे पुन्हा आणतो की आता आपण जन्म घेतो म्हणजे काय होतं की नुसतं शरीर नसतं, शरीरासोबत मन असतं. पण जसा या शरीराशी मनाचा विच्छेद होतो, जसं हे सूक्ष्म शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे जे सूक्ष्म शरीर आहे, प्राण, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे जे गाठोड आहे, त्यासोबत संस्कार. तर हे जे गाठोड जेव्हा आपल्या या मनाचं, हे अंतःकरण ज्याला आपण म्हणतो, हे जेव्हा या स्थूल शरीरातून निघून जातं, तेव्हा तर आपण मरण म्हणतो. म्हणजे शरीर आणि मनाचा विच्छेद म्हणजेच काय? मन. आणि खरं ज्ञान कोणाला आहे? की ज्याला हे कळलं आहे की या शरीर मनाचा विच्छेद झाल्यानंतर पण मी आहे. म्हणजे मी शरीर नाही आहे, मी मन पण नाही आहे, पण या शरीर मनाचा विच्छेद झाल्यानंतर पण माझं अस्तित्व आहे, तो सदैव आहे, वर्तमान, तो सदैव वर्तमान आहे. अशा ज्ञानी माणसाला जन्म आणि मृत्यू राहत नाही. त्यांनीच खरं हे चेतन तत्व जे आहे आपल्यामध्ये, ते त्यांनी जाणले. मला तो कसा जाणतो ते सगळं? म्हणून ते इथे म्हणतात की ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिद आत्मना. तर इथे बघा, त्या दोन लाईन जर तुम्ही वाचल्या तर लक्षात येईल की त्या आत्मना बरेच वेळा आलेला आहे. तर थोडस आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कुठला शब्द केव्हा आणि कसा वापरला.
तिथे म्हटलंय की ध्यानेन आत्मनी पश्यती, आत्मनी पश्यती, ध्यानेन आत्मनी पश्यती. म्हणजे कसं की ध्यानाद्वारे त्याला आत्म्यामध्ये बघतात. म्हणजे कुठे? हृदयाकाशामध्ये. तर इथे पहिला जो आत्मा आहे, आत्मनी पश्यती जिथे म्हटलेलं आहे, तिथे आपण अर्थ करायला पाहिजे की हृदय आकाश आपल्या हृदयात बसलेला आहे. तो अंगुष्ठ मात्र म्हणतात ते, की आपल्या हृदयामध्ये ते आत्मतत्व आहे किंवा परमात्म्याचं काय, परमात्मा तिथे बसलेला आहे. आता बघा, हे पुन्हा इथे थोडीशी छोटीशी कन्सेप्ट आहे. बसलेला आहे म्हणजे काय, असं काही तिथे वस्तू नाही. म्हणजे त्याला आपण म्हणजे वेदांताच्या भाषेमध्ये घटाकाश आणि महाकाश अशा उत्तराने आपण देऊ शकतो. की एखादा ग्लास आहे, आता त्या ग्लासमध्ये पण हवा आहे किंवा आकाश आहे, स्पेस आहे त्या ग्लासमध्ये, आणि ग्लासच्या बाहेर पण स्पेस आहे की. फक्त आता काय म्हणतो आपण, तो ग्लास असल्यामुळे आपण म्हणतो त्या ग्लासाच्या आतमध्ये हवा आहे किंवा ग्लासाच्या आतमध्ये स्पेस आहे, आकाश आहे, असं म्हणतो. तर हे जे शरीर मनाच्या आतमध्ये जो आत्मा आहे, म्हणून त्याला आपण आत्मा, फक्त एवढाच फरक आहे. जसा तो ग्लास फुटला तर त्या ग्लासमध्ये असलेलं जे आकाश आहे किंवा स्पेस आहे किंवा हवा आहे, ती कुठे गेली? या महाआकाशात विरून गेली. ठीक आहे. तसंच हे शरीर आपण आता घेतलेलं आहे, शरीर मनाचं हे जे काही आपलं समुदाय आपला आहे, आता त्याच्यामध्ये तो आत्मा असल्यामुळे त्याला आपण आत्मा, म्हणजे तो लिमिटेड झाला शरीर मना. पण जसं आपलं शरीर मन, जसं आपलं शरीर जाईल, जेव्हा आपण मृत्यू पाहू, तेव्हा काय होतं की हे जे आपलं आत्मतत्व आहे, या संपूर्ण जगामध्ये असलेल्या आत्मतत्वामध्ये विलीन होतं. तसं मग त्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, त्या ग्लास मधली स्पेस, ग्लास फुटला की काय होतं, या महाआकाशामध्ये विरून जातात. तर त्या दृष्टीने इथे आपण बघायला पाहिजे की हृदय आकाश, की तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे, हृदय आकाशामध्ये आपल्याला बसलेला आहे. आत्मनी पश्यंती आणि आत्मानं पश्यती, म्हणजे या हृदयाकाशामध्ये आत्मानं पश्यती, म्हणजे तिथे सच्चिदानंद ब्रह्माला तो बघ. म्हणजे पहिला आत्मनी पश्यती हृदयाकाशात, आत्मानं पश्यती, आत्म्याला बघतो. म्हणजे कुठला आत्मा? तो सच्चित आनंद ब्रह्म असलेला आत्मा, त्याला तो बघतो. आणि काय म्हणतात, आत्मना आत्मानं, म्हणजे शुद्ध झालेलं मन. तिसरा जो आत्मा शब्द वापरलेला आहे तिथे, शुद्ध मन किंवा शुद्ध बुद्धी हा अर्थ केला. म्हणजे आता थोडक्यात काय झालं की मी शुद्ध मनाने, शुद्ध बुद्धीने त्या परमात्म्याला मी माझ्या हृदयाकाशामध्ये बघणे. आणि तीच प्रोसेस आहे आपली वेदांताची, आपण माहिती आहे. त्यासाठीच आपण सगळा प्रयत्न करतो की मन शुद्ध करायचा प्रयत्न करतो, बुद्धी शुद्ध करायचा प्रयत्न करतो. का करतो? की त्या परमात्म्याला बघायचा आहे. तो कुठे आहे? तो हृदयाकाशामध्ये. आता ही बुद्धी काय आहे? की माध्यम. कारण या मन आणि बुद्धीच्या माध्यमाशिवाय आपण परमात्म्याला बघताय. नुसताच आत्मा आपल्याला बघू शकत नाही, कारण की ते करता आपण नाहीच, आपण बघितलं तो निर्गुण निराकार आहे. पण त्याला बघण्यासाठी आपल्याला मनाची किंवा बुद्धीची आवश्यकता आहे, कारण ते इन्स्ट्रुमेंट आहे त्या माध्यमात. तर त्या माध्यमाला घेऊन आपल्याला आपल्या हृदयाकाशामध्ये त्या भगवंताला बघायचं. मग ते माध्यम कसं असायला पाहिजे? आपल्याला माहिती, शुद्ध असायला पाहिजे. आणि ते शुद्ध करायचे प्रकार काय आहेत? मग आपण याच्यापूर्वी आपण बघितलंय की याचे वेगवेगळे प्रकार आपण मागच्या 6व्या अध्यायामध्ये की आपण बघितले, 12व्या अध्यायामध्ये की काय आहे की मग साधकाला जर त्या मला बघायचं आहे, तर त्याला मन शुद्ध करायला पाहिजे, बुद्धी शुद्ध करायला पाहिजे. पण मन आणि बुद्धी शुद्ध करण्याचे प्रकार कुठले आहेत? एक तर कर्मयोग सांगितलेला आहे, तुम्ही कर्मयोग करा. कर्मयोग केल्याने काय आहे? तुमची मलशुद्धी, मलशुद्धी म्हणजे काय? अशुद्धी जी मनामध्ये आहे ती निघून जाईल कर्मयोगात. कुठली शुद्धी आहे आपल्यामध्ये? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सगळे दुर्गुण आपल्यामध्ये आहेत, ते मला आहेत. तर याची शुद्धी कशाने होते? कर्मयोग. ठीक आहे. मग कर्मयोगाने शुद्धी झाल्यानंतर मग दुसरी स्टेज काय आहे? उपासना. पहिली स्टेप काय आहे? कर्मयोग. शुद्धी करण्यासाठी, मला निवृत्ती करण्यासाठी, की आपल्यातले दोष दूर करण्यासाठी म्हणून कर्मयोग.
मग ते झाल्यानंतर दुसरं स्टेप काय आहे? उपासना. उपासना कशासाठी? विक्षेप दूर करण्यासाठी. की माझं मन सध्या एक्स्ट्रोवर्ट झालेलं आहे, बहिर्मुख माझं मन आहे, माझं मन अंतर्मुख होत नाही. ती होण्यासाठी सगुण ब्रह्माची उपासना, सगुण ईश्वराची उपासना आपण जी करतो, श्रीरामकृष्णाची कोणी करत असेल, भगवान रामचंद्राची करत असेल, श्रीकृष्णाची करत असेल, पांडुरंगाची करत असेल, तर ती जी सगुण उपासना आहे ती कशासाठी आहे? की आपलं मन एककेंद्रीय करण्यासाठी, मनाची बहिर्मुखता घालवण्यासाठी. म्हणजे कर्मयोगाने आपला रजस केला, मलनिवृत्ती झाली, आणि हे उपासना केली काय झाली? विक्षेप निवृत्ती झाली, आपलं मन हळूहळू सत्वाकडे जाणार. आता जेव्हा कर्मयोग आणि उपासना झाल्या तर तिसरी स्टेप काय आहे? ते वेदांताचं श्रवण करणं, की वेदांमध्ये जे काही सांगितलंय त्याचं श्रवण करणं, कारण त्याच्याशिवाय आपला रस्ता मिळणार नाहीये. की करायला काय पाहिजे मग? मग ह्या श्रवणाला म्हणतात की सिस्टमॅटिकली आणि रेग्युलरली, म्हणजे मी आज गीता वाचली आणि 6 मंत्र वाचली त्याला म्हणत नाही श्रवण करणं, की मी रेग्युलर याचं पारायण करतो, वाचन करतो, मनन करतो, हे इम्पॉर्टंट आहे. नुसतं घर झाडत असताना आणि काय हे करत असताना आपण मंत्रोच्चारण करणं त्याला श्रवण म्हणत नाही. हा, ते करणं चांगलं आहे, त्यांनी फायदाच होईल, संस्कार होईल त्याने. पण तुम्ही शांतपणे कुठेतरी बसून अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं जसं काही वेळ मिळतो तसं या वेदांतिक जे काही आपलं लिटरेचर आहे त्याचं श्रवण करणं, ही झाली तिसरी साधना. कर्मयोग, उपासना आणि नंतर श्रवण. आणि श्रवण झाल्यानंतर चौथी स्टेज काय? मननाची स्टेज. की मी जे काही वाचलं त्यावर चिंतन करतोय, म्हणजे मी इंटेलेक्च्युअली बौद्धिक मला समजतंय, माझ्या बुद्धीला समजतंय, पण त्यात बऱ्याच काही शंका, कुशंका माझ्या मनामध्ये येत आहेत, त्याचं निराकरण करणं. ते स्वतः निराकरण आपण करू शकतो किंवा कोणाच्या गुरुचा किंवा आचार्यांचा उपदेश घेऊन, त्यांचा विचार घेऊन आपण हे शंका निरसन करू. ते मनन. आणि त्या मननानंतर सगळ्यात शेवटी स्टेप येते ती आहे निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे काय? तिथे आपण इतकं श्रवण केलं, इतकं मनन केलं, आपण म्हणतो ना की महाराज आम्ही सगळं करतो पण काय होतं शेवटच्या वेळेस सगळं थोडं पेटतात. म्हणजे काय? की आपण इंटेलेक्च्युअली सगळं समजलं, बौद्धिक सगळं आपल्याला कळतं, पण आपली इमोशनल पर्सनॅलिटी आहे जी आहे तिथे ते पोचत. की जेव्हा मला कळतं की माझा मुलगा किंवा माझा नातू कोणी जो काही माझ्या जवळचा आहे तो म्हणजे मी नाही, तो वेगळा आणि मी वेगळा आहे, आसक्ती ठेवू नये हे मला कळतं. पण जेव्हा वेळ येते तेव्हा सगळी आसक्ती आपली धक्कावर म्हणा, पैशावर म्हणा, स्त्रीवर म्हणा, पुत्रावर म्हणा, ती आसक्ती असते. तर ही जी इमोशनल पर्सनॅलिटी चेंज करण्याचं जे काही साधन आहे त्याला म्हणतात निधिध्यास, की सारखा सारखा अभ्यास. कारण आपली हॅबिट झालेली आहे, या शरीराला मी समजणं हॅबिट झालेली आहे, मनाला मी समजणं हॅबिट झालेली आहे. तर या हॅबिटला दूर करणं म्हणजेच निधिध्यास. तर काय झालं की काय सांगितलं भगवंतांनी आपल्याला की ध्यानेनात्मे पश्यत, की आपल्या हृदयात असलेल्या परमात्म्याला बघायचं असेल तर शुद्ध मन आणि बुद्धीद्वारे त्याला बघायला पाहिजे आणि त्या परमात्म्याचं दर्शन करायला पाहिजे. मग मन बुद्धी कसं शुद्ध करायचं त्याचे जे 5 स्टेप्स सांगितले, कुठल्या कुठल्या सांगितल्या? कर्मयोग, नंतर उपासना योग, श्रवण, मनन आणि निधिध्यासन. आता समजा असं होऊ शकतं की एका म्हणजे कर्मयोग करण्याचे आपले कित्येक जन्म जाऊ शकतात, उपासना करण्यामध्ये कित्येक जन्म आपल्याला. मग एखादा असं करता करता समजा मध्येच कोणाचा मृत्यू झाला तर काय होईल? काय होणार नाही, तो पुढच्यापासून सुरू करेल. म्हणजे या जन्मामध्ये जर त्याने कोणी कर्मयोग केला असेल किंवा उपासना केली असेल किंवा खूप धर्मयुक्त कोणी वागला असेल तर हे तो पुढच्या जन्मापासून पुन्हा सुरू करेल. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गती तात कश्यती, जिथे म्हणलंय की हे कल्याण करणारा किंवा जे काही तो असं आपण कल्याणकारी जे काही कर्म करतो, कर्मयोग म्हणा, उपासना म्हणा, काहीही करू देत आपण, किंवा श्रवण आपण करतोय, आता मी बोलतोय, मी ऐकतोय, मी वाचतोय, मी मनन करतोय, तुम्ही ऐकता आहात, तुम्ही चिंतन करता आहात, तुम्ही निधिध्यासन अभ्यास करता आहात, हे काहीच वाया जात नाही, हे सगळं राहणार. इथे जसं संपलं तसं पुढच्या आयुष्यात जसं आपलं त्या ह्याच्यात असतं ना बघा, शाळेमध्ये की ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं की मी 5वीत होतो या शाळेत, आता मी दुसऱ्या शाळेत गेलो.
मग पुन्हा दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या वर्गापासून शिकावं लागत नाही. एका शाळेत 5वी साल, दुसऱ्या शाळेत 6वी पासून तुम्ही मग शिकू शकता. तर तसं हे आपलं ट्रान्सफर सर्टिफिकेट आपल्याला मिळतं आणि त्याप्रमाणे आपण पुढे जात असतो. म्हणजे म्हणतात केचित आत्मना आत्मानम, की इथे भगवंत म्हणतात की काही लोक किंवा काही साधक काय करतात की कर्मयोगाने आपलं मन शुद्ध करायला प्रयत्न करतात. आता इथे कर्मयोग भगवंतांनी म्हटलंय, पण त्यामध्ये आपण कर्मयोग आणि उपासना दोन्ही घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे आपण ते, की कर्मयोग आणि उपासनाद्वारे कोणी कोणी मन शुद्ध करायचा प्रयत्न करतात. अन्य सांख्येनं योग्य आणि कोणी लोक काय सांख्य, आता इथे सांख्याचा इथे आपण घ्यायला त्याचा अर्थ असा होतो श्रवण मनन, त्याला सांख्य म्हणायचं. की पूर्वजन्माच्या सुकृतामुळे कोणी याच जन्मामध्ये डायरेक्ट श्रवण मनन करायला सुरू झाला, त्याला कर्मयोगाची आवश्यकता नाही आता करायला असतं, त्याला उपासनेची पण आवश्यकता नाही आहे, कारण त्याने ऑलरेडी पूर्वजन्मामध्ये काही केलेलं आहे. तर इथे भगवंत म्हणतात की कर्मयोगेन चापरे, कोणी कर्मयोगाद्वारे कर्मयोग आणि उपासनाद्वारे मन शुद्ध करायचा प्रयत्न करतात. कोणी सांख्य म्हणजे श्रवण मनन करून कोणी या मन शुद्ध करायचा प्रयत्न करतात. तेच भगवंत म्हणतात. आणि काय कोणी ध्यान योग म्हणलं ना, ध्यानेन आत्मनी पश्यत, कोणी हे ध्यानाने हे मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आता इथे ध्यान म्हणजे डोळे लावून बसणं ध्यान म्हणत नाही, ध्यान म्हणजे निधिध्यास. म्हणजे गीता वाचताना बरेच वेळा काही काही शब्दांचे अर्थ समजून घ्यायला पाहिजे. तर इथे ध्यान जेव्हा म्हटलेलं आहे त्याला निधिध्यासन आपण अर्थ घ्यायला पाहिजे. कर्मयोग इथे म्हटलंय तर कर्मयोग आणि उपासना योग घ्यायला पाहिजे. आणि सांख्य जिथे म्हटलंय त्याला श्रवण मनन आपण समजून घ्यायला पाहिजे. तर इथे भगवंतांनी सांगितलंय की जर तुम्हाला ती शुद्ध बुद्धी पाहिजे असेल तर या 5 प्रकारे आपण भगवंताच्याकडे जाऊ शकतो आणि त्याचं दर्शन आपल्या आत्म्यामध्ये आपण होऊ शकतो. म्हणून म्हणतात की ध्यानेन आत्मने पश्यती केचित आत्मना आत्मा, की त्या आत्म्याद्वारे म्हणजे त्या बुद्धीद्वारे त्या आत्म्यामध्ये म्हणजे त्या हृदया आकाशामध्ये त्या परमात्म्याला आपल्याला बघायचं आहे. पुढे म्हणतात अन्ये त्वेव मजानंत श्रुत्वान्यप्युपासते तेपि चातितरंतेव मृत्युं श्रुतिपरायणाः. परंतु त्यांच्याशिवाय जे मंद बुद्धीचे पुरुष आहेत ते स्वतः या प्रकारे परमात्म्याला न जाणणारे दुसऱ्याकडून आता तत्व जाणणाऱ्या पुरुषांकडून श्रवण करूनच उपासना करू लागतात. आणि ते श्रवण साधनात तत्पर झालेले पुरुष ही मृत्यूरूपी संसार सगळा निस्संदेह करून जातात. इथे भगवंतांनी अजून थोडस आपल्याला पुढे सांगतायत की याच्या पूर्वी काय सांगितलं की कोणी कर्मयोग करतो, कोणी श्रवण मनन करतं आणि कोणी निधिध्यासन करतं, याद्वारे भगवंताबद्दल पोहोचू शकतो. परंतु असेही काही असू शकतात, त्याला भगवंत म्हणतात की अन्य, की असे अजून काही लोक आहेत की त्या लोकांना ही सोय नाही, म्हणजे हे उपनिषद वाचन करणं, गीता वाचन करणं ही ज्यांना शक्य नाही. सगळ्यांनाच काही शक्य नाहीये वाचन करणं, सगळेच काही तेवढे काय शिक्षित पण नाहीये, काय म्हणतात त्याला, आणि सगळ्यांनाच काही असं गायडन्स पण मिळत नाही. तर मग भगवंत काय म्हणतात की एवम अजानंत अन्येभ्य श्रुत, की ज्या लोकांना हे ऐकायला मिळत नाही, ज्या लोकांनी श्रवण केलेलं आहे ते काय करतात, अन्येभ्य श्रुत म्हणजे दुसऱ्यांकडनं ते ऐकतात. म्हणजे आपण बघा म्हणतो ते भागवत सप्ताह आहे, एकादशीचा एका आहे, किंवा काय वेगवेगळ्या प्रकारचे सप्ताह आपल्या इथे महिनाभर प्रवचन आणि हे बघायला जाऊ शकतात. आता त्या सगळ्या ऐकणाऱ्यांपैकी सगळ्यांनाच काय हे उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र वाचत नाही कोण. पण ते काय म्हणतात की ह्या पंडित लोकांचं किंवा या आचार्य लोकांकडनं याबद्दल ऐकतात. म्हणून या बंगालमध्ये छान एक ट्रॅडिशन आहे की महिनाभर गावांमध्ये होतात ते, या भागवतावर प्रवचन असतात किंवा कीर्तन असतात, महाराष्ट्रात पण आहे. आणि ती परंपरा सगळीकडे लोप पावला आहे. तरी कशासाठी आहे की यासाठीच आहे की इथे आपण या परमात्म्याकडे जाण्याच्या मार्गाबद्दल इथे चर्चा केली. आणि ते काय अन्येभ्य श्रुत्वा उपासते, की दुसऱ्यांकडून ऐकून, आचार्यांकडून ऐकून
ते त्या रस्त्याने जायचा प्रयत्न करतात. भगवंत म्हणतात आणि ते पण काय, ते अपि मृत्यून तरंती. हे बघा लक्षात घ्या, फार महत्वाचं सांगितलं होतं की मला जर मुक्त व्हायचं तर मला काय उपनिषद वाचायला पाहिजे, पुस्तक वाचायला पाहिजे असं नाही. पण पण मी जर दुसऱ्यांकडून जरी ऐकलं आणि ते ऐकून जर मी तसं वागायचा जरी प्रयत्न केला तरीही तू मुक्त होशील. बघा किती आश्वस्तपणे दिलंय भगवंतांनी. हा, ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचावं. आता उद्यापासून तुम्ही जर म्हणाल की मग क्लासची आवश्यकता नाही आहे, हा मग नसतं आपण ऐकू, तसं नाही. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी अन्य म्हटलेलं आहे की कोणी कर्मयोग करावा, कोणी श्रवण निध्यासन करावं, किंवा कोणी दुसऱ्यांकडून ऐकून या रस्त्याने जायचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय की तुम्ही भगवंताच्याकडे जायचा प्रयत्न करा. आम्ही अशी शिकता हो, मी वाचू शकत नाही, मी ऐकू शकत नाही, मी काही करू शकत नाही, आम्हाला काय शक्यच नाही आहे, तुम्हाला बरं आहे, तुम्ही 24 तास आश्रमात असतात, तुमचं आश्रमाच्या घरात म्हणजे तुमचं घर आश्रमाच्या जवळच आहे, तुम्हाला काय सदैव सत्संग असतो, त्यामुळे बरेच कारण आहेत. पण भगवंत म्हणतात की काहीही तुम्हाला असेल, कुठल्याही मार्गाने तुम्ही भगवंताच्या बद्दल श्रवण करा आणि पुढे जा. आणि पुढे काय म्हणतात ते, अन्यच्या श्रुतीपरायण. आणि त्यामध्ये अजून कोणीतरी आहे श्रुतीपरायण. इथे म्हणतात की त्यांचा फक्त गुरुवाक्यावर विश्वास. आपल्याला बघा की गुरुनी सांगितलंय बस त्याप्रमाणे मी करतो, बाकी मला काहीही माहित नाही. मला उपनिषद माहित नाही, मला गीता माहित नाही, मला ब्रह्मसूत्र माहित नाही, पण गुरुंनी सांगितलं म्हणून मी असं करतो. गुरुंनी मत दिला त्याप्रमाणे मी जातो. अशा प्रकारे जे होतात ते मृत्यू तरंती, ते मृत्यू पार करतात. श्रीरामकृष्णांच्या वचनामध्ये एक गोष्ट आहे की जेव्हा एक मनुष्य म्हणजे मनुष्य जातीतला माणूस लंकेमध्ये गेला तेव्हा विभीषण राजा होता. आणि विभीषणाला खूप आनंद झाला, कारण विभीषण हा राक्षस वंशातला, की मनुष्य वंशातला प्रजा राज्यात आला. कारण आनंद का झाला, कारण श्री रामचंद्र मनुष्य वंशातले, म्हणून तर आनंद झाला. तरी त्या माणसाला आपल्या लंकेत बोलवलं, त्याला छान त्याचा पाहुणचार केला. नंतर त्याला जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याच्या गोत्रामध्ये त्यांनी एक ते म्हणले की तुला समुद्र इतका पार करायचा आहे तर तू कसा जाणार. तर मी एक काम करतो की तुझ्या गोत्रामध्ये मी चिठ्ठी लिहून देतो, ती तू बांध आणि तो समुद्र पार करू शकतो. मग ते काय ते विभीषण त्या एका कागदावर काहीतरी लिहितो आणि त्या गोत्रामध्ये त्या गाठ त्याला बांधतो. बस चमत्कार झाला की तो माणूस समुद्रावर चालत निघून गेलाय, खूप चालत निघून गेलाय. तर आश्चर्य वाटतं की असं काय दिलंय विभीषणाने आपल्याला बांधून, कुठली गोष्ट आहे की आपण समुद्र चालू शकतो. जशी त्यांनी ती त्याच्या डोक्यात ती शंका आली, मला वाटलं बघू तर काय आपण, त्याने उघडली ती, तर त्याच्यात फक्त दिलाय जय श्रीराम. तेव्हा त्या प्रमाणे लक्षात आलं की तर रामाचं नाव त्यांनी मी जाऊ शकतो, तसं शक्य आहे. जसा त्याच्या मनात अविश्वास आला तसाच तो काय की विश्वासावर, भगवंत काय म्हणतात की ज्यांचा विश्वास आहे, की ज्यांचा खरोखर भगवंताच्या किंवा गुरुच्या शब्दावर वाक्यावर विश्वास आहे, ते अपि मृत्यून तरंती, की ते पण हा मृत्यू सागर किंवा संसाराचा सागर पार होऊन जातात. म्हणजे ज्यांना वाचन मनन आहे, निधिध्यासन करायची सवय आहे, कर्मयोग करायची इच्छा आहे, असे लोक जातातच. पण ज्यांनी फक्त ऐकून आणि ज्यांनी फक्त गुरुवाक्यावर विश्वास ठेवून जर या साधनेच्या मार्गावर जायचा प्रयत्न केला तर तो शेवटी भगवंतापर्यंत पोहोचतोच आणि तो मुक्त होतो. हे तिथे भगवंतांना सांगायचं आहे. पुढचा भाग आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्णार्पणमस्तु.